ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही. मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत. अमुक अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत. पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे. हे घडतंय ते कशामुळं घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. आज भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं धाडस नाही आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळं जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मतं देणारे मतदार, त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरं जातील तेव्हा त्याचं खरं चित्र त्यांना त्या ठिकाणी दिसेल. आज आम्ही आमचे सर्व सहकारी खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे आहोत आणि हे जे दुर्दैवी निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे त्याबद्दल एक खंत व्यक्त करतो आणि ते काही योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो. कारण त्यांनी इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. काँग्रेसने त्यांना जे काही करायचं ते केलेलं आहे. ते महत्त्वाची पदं दिली होती. पण त्यांच्यावर का त्यांना बाध्य केलं गेलं हे काही समजत नाही. ते मला वाटतं 1-2 दिवसामध्ये सांगतील की त्यांच्यावर कसला दबाव होता, त्यांना असा निर्णय घ्यायला का बाध्य केलं गेलं, कोणी बाध्य केलं, कशाची त्यांना भीती होती, हे तेच सांगतील. परंतु या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या राजकीय आव्हानाला सामोरं जाणार आहे आणि जरी अशोकराव गेले असली, दुर्दैवी घटना असली तरी मला वाटतं काँग्रेस पक्ष मजबूतीने येणाऱ्या आव्हानानं मोदी सरकारचा सामना करणार आहे. आज सुबह खबर मिली कि हमारे ज्येष्ठ सहकारी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, राज्य के पूर्व मुख्यमंत्री, कांग्रेस कार्य समिति के सदस्य और जो महाविकास आघाड़ी के जो कोऑर्डिनेशन कमेटी के उसके भी एक अहम नेता अशोकराव जी चौहान ने पार्टी का इस्तीफा दिया है और अपने विधायक पद का भी इस्तीफा दिया है. खबर तो धक्कादायक है. चर्चाएं बहुत हो रही थी लेकिन ऐसे कुछ निर्णय लेंगे ऐसी अपेक्षा नहीं थी, लेकिन उन्होंने निर्णय लिया है. उनकी क्या बाध्यता थी, उन पे क्या दबाव था, उनको क्यों ये निर्णय लेना पड़ा, इसके बारे में खुद ही वो बताएंगे. लेकिन जो भाजपा की रणनीति है, अगर जनता का समर्थन नहीं मिल रहा है तो विपक्ष को तोड़ो, विपक्ष के नेताओं को तोड़ो और किसी तरह से चुनाव जीतने की कोशिश करो. लेकिन देखिए जो तेलंगाना में हुआ, कर्नाटक में हुआ, उसी की पुनरावृत्ति महाराष्ट्र में होने वाली है. एक ज्येष्ठ सहकारी के पार्टी छोड़ने से दुख तो हुआ है, लेकिन हमने आज सुबह सभी कांग्रेस विधायक दल के हमारे साथियों से बात की है, चर्चा चालू. कोई भी इस तरह का कोई निर्णय नहीं लेने वाला. ये सब अफवाहें भाजपा की ओर से फैलाई जा रही है कि कितने विधायक किसके संपर्क में हैं. हमने सारे विधायकों से बात की है. सभी कल मुंबई आ रहे हैं. हमारी कल शायद बैठक भी होगी और इस स्थिति का हम जायजा लेंगे. मैं समझता हूं कि अभी भी भाजपा को चुनाव का सामना करने की हिम्मत नहीं है. अभी भी उनकी तोड़ाफोड़ी चल रही है. शिवसेना तोड़ने के बाद, राष्ट्रवादी तोड़ने के बाद अब कांग्रेस तोड़ने की कोशिश हो रही है. लेकिन मैं समझता हूं कि आम जनता, आम मतदाता जो है, महाराष्ट्र के जो आम नागरिक है, जिस तरह से महाराष्ट्र की सरकार का, महाराष्ट्र की राजनीति का क्रिमिनलाइजेशन हो रहा है, वो जनता को बिल्कुल मान्य नहीं है. अशोकराव जी अपनी
आगे के रणनीति के बारे में 1-2 दिन में घोषणा करेंगे, लेकिन ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण निर्णय उन्होंने लिया है और उनकी बाध्यता के बारे में वो अपने खुद आपको अवगत करेंगे। This morning we heard that our senior colleague, former Chief Minister of Maharashtra, member of the Congress Working Committee, a leader of the Maharashtra Alliance, which was negotiating seat adjustment with our partners, Shri Ashok Chavan, has resigned his membership of the Legislative Assembly and has also resigned from the primary membership of the Congress Party and also from all the positions that he held in Delhi in the Working Committee and other places. It's a very sad decision. Although this was being talked about for a long time, we did not think that a person like Mr. Ashok Chavan will take such a decision. Congress Party has given him a lot of responsibilities. He was made Chief Minister on 2 occasions. He was made a minister in the previous Mahavikas Aghadi government. He was member of the Congress Working Committee. He was a leader of the state. He was also a former PCC president of the state. I think what went wrong, who was he upset about, we don't know. He'll himself tell you what happened. But I think it's a very tragic thing. I don't think ordinary Congress worker will appreciate what has happened. We have met here this morning in my office. We also contacted all the members of our legislative party. They're all with us. They assured us that nothing of the sort is happening. Although BJP leadership is spreading rumors that certain 2-3 MLAs are in contact with XYZ, I don't think anybody is going to leave the party. As a matter of fact, it is very surprising. Yesterday itself, when the Congress in charge, Sri Ramesh Chanitala, had come to Mumbai, and we had a strategy meeting of all the senior leaders in Tilak Bhavan. Mr. Ashok Chavan himself was present. We discussed the strategy for the forthcoming Rajya Sabha elections. We discussed the strategy for our Lok Sabha election, about the seat distribution, and he was very much there, and there was no inkling that he was thinking of such a drastic step. As a matter of fact, while the meeting broke, he assured Balasabji Thorat that we will meet tomorrow, that is this morning, to further discuss the strategy. What went wrong overnight, one doesn't know. What was the pressure, what was the compulsion? We all can guess, but I think he himself will come and brief you as to why did he take a decision. Was he upset with some leader in the local level? Did he want some position in the state? We don't know. But it's been a very unfortunate decision. But all the members of the legislative party has assured us here that they are firmly with the party, that people do not like such changing over the party and deceiving the party or and being traitor to the leadership of the party. It's very sad. I think when you go to the polls at the election time, voters will teach lesson to all of them who have deserted the confidence of their voters and changed parties, either to protect themselves from the pressure of the investigative agencies or in the hope of getting some office or whatever. I think people of Maharashtra do not like this. Is not Maharashtra culture to deceive the leadership, to deceive the people who voted for them. I think people will teach all of them a lesson. सर तुम्ही एक विधान केलं की भाजपच्या नेत्यांकडून सुतोवाच केलं जात होतं अशोक चव्हाणांविषयी. या संदर्भात तुमची कोर्ट कमिटीची अशोक चव्हाणांसंदर्भात कधी यापूर्वी बोलणं झालं होतं का, की तुमच्या संदर्भात विधानं येत आहेत पक्षप्रवेशाविषयी? यापूर्वी तुमचं काय असं बोलणं झालं होतं? असं मी बोललो नाही, पण ही विधानं येत होती तर तुम्ही मीडियावर चालूच होता, तुम्हाला माहिती आहे. आमची इंटरनल चर्चा होत होती, पण असं काही घडेल असं नव्हतं. मी आत्ताच सांगितलं आपल्याला की काल दुपारपर्यंत आमची जी स्ट्रॅटेजी कमिटी होती त्याची मीटिंग चालू होती. ते मीटिंगचे ते सन्माननीय सदस्य होते, ज्येष्ठ नेते होते, ते ठरवत होते
की राज्यसभेची रणनीती काय करायची, लोकसभेची जागा वाटप कसं करायचं. अचानक ते असा काही निर्णय घेतील असं काही. तो तुमचा त्याच्याशी काही फोन झाला का, तुमचा काही संवाद होऊ शकला का, राजीनामा दिल्यानंतर काय कारण होऊ शकली का? नंतर नाही झालं. महाराष्ट्र के पार्टी लीडर है, उनसे वो नाराज चल रहे थे, खफा थे. इसके बारे में उन्होंने वरिष्ठ नेताओं को भी बार बार अवगत कराया था, बावजूद उसके कोई दखल नहीं ली गई, इसीलिए उन्हें आज पार्टी छोड़ने. देखिए, ये तो उन्हें पूछना पड़ेगा, इसकी हमें कोई जानकारी नहीं है. या तो दिल्ली के वरिष्ठ नेता आपको बताएंगे या वो खुद बताएंगे कि किससे नाराज थे. आज संपर्क आप लोगों ने किया विधायकों के साथ, कितने विधायकों के साथ संपर्क हो पाया, और जिस तरीके के दावे किए जा रहे हैं कि 12 एमएलए करीब उनके साथ हैं, जिसमें कई पूर्व मिनिस्टर्स भी हैं जो वर्तमान में एमएलए. देखिए, हमने तो हमारे सारे विधायकों से कांटेक्ट करने की कोशिश की है. सभी ने अलग अलग तरीके से की है. ये अफवाह तो फैलाई जा रही है, आज पहली बार तो नहीं है, कई दिनों से चल रही है. कोई 25 बोल रहा है, कोई 30 बोल रहा है, कोई 20 बोल रहा है, कोई 11 बोल रहा है. ये तो अफवाह चलाई जा रही है. लेकिन हमने तो अपने साथियों से, अपने विधायकों से संपर्क किया है. सभी ने हमें आश्वस्त किया है कि ऐसे कोई कहीं नहीं जा रहा है. लेकिन अब वो अफवाह उड़ाने वालों को चलाने दीजिए. अशोक चौहान साहब के बारे में भी इस तरह की बातें, अशोक चौहान साहब के बारे में इस तरह की जब खबरें आती थी मीडिया से, तो आप लोग कहते थे कि अफवाह है. लेकिन जो हमें जानकारी मिल रही है कि बीजेपी राज्यसभा के लिए अभी अपना चौथा उम्मीदवार उतरना चाहती है, और इसलिए वो कांग्रेस के कई नेताओं के, कांग्रेस के कई विधायकों के कॉन्टेक्ट में है. तो आपकी जब कांग्रेस में कल आपकी जो विधायकों की मीटिंग हो रही है, तो क्या विधायकों को एक साथ रखने की प्लानिंग भी होगी चुनाव तक? देखिए, भाजपा अपनी रणनीति तय करेगा, हम थोड़ी उनकी रणनीति तय करेंगे. उनको 3 चुनाव में प्रत्याशी उतारने, 4 उतारने, उनका निर्णय है. और उनको कोशिश करनी है अपने वोट बढ़ाने की, तो वो करेंगे, उसमें कोई मतलब नहीं है. हम अपने विधायकों की मीटिंग लेंगे. हमारे सीएलपी नेता बाला साहब थोराते, उन्होंने मीटिंग का नोटिस जारी किया है. सबको लेके बैठेंगे और मुझे विश्वास है कि कोई अप्रिय घटना नाही घटेल. याबद्दल मी मगाशी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्या वतीने मी कसं बोलणार. अपने बयान में ये बात कही है कि हर बात बताई नहीं जाती, ये लाइन उन्होंने कहा. उसके बाद ही निरुपम का ट्वीट आया कि एक नेता की कार्यशैली से वो नाराज थे. वो इशारे में कहीं ना कहीं नाना पटोले की तरफ इशारा कर रहे थे, क्योंकि बहुत बार ऐसी बातें आई है कि दिल्ली तक नाना पटोले के खिलाफ. देखिए, अब क्या मैं उनका कोई वकील हूं, उनकी तरफ से मैं बात करूंगा, तो उनसे पूछिए किससे नाराज थे, क्या नाराज थे. मैं कैसे बता सकता हूँ. संजय निरुपम नाही, बाबा सिद्दीकींनी सुद्धा सोडताना असं म्हटलंय की काँग्रेसमध्ये जे निर्णय घेतात किंवा स्टेटमध्ये जे निर्णय घेतात त्यांच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. सो जे नेते सोडून चाललेत ते कुठे एक प्रकारे काँग्रेसच्या सिस्टीमबद्दल किंवा निर्णय कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित. कोण कशाकरता सोडून चाललेला आहे आपल्याला माहिती आहे. काही दिवसापूर्वी आपले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी केंद्रीय मंत्री सोडून गेले. ते कशाकरता गेले, इतर कोणी कशाकरता गेले. आता यामध्ये फार खोलात जायची काही गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे काय ते. तर त्यामुळे ते का गेले स्वतः विश्लेषण देते. 2 दिवसात त्यांनी सांगितलेलं, मी त्याचं स्पष्टीकरण. भाजपने 405चा नारा दिलेला आहे, भाजपने 405चा नारा दिलेला आहे, तो त्यांना साध्य होत नाही म्हणून फोडाफोडीचं राजकारण केलं तर असं वाटतं. असंच होत आहे ना. भाजपला आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक घ्यायची त्यांची तयारी नाही. ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, महापालिकांची निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, म्हणून पक्ष फोडल्याशिवाय आपल्याला लोकांच्या समोर जाता येणार नाही. विरोधी पक्षांना संपुष्टात आणल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. ती रणनीती चालू आहे. पण जितके ती अशा प्रकारे रणनीती चालू आहे, तितके लोक त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्यावर त्रस्त झालेले आहेत, उद्विग्न झालेले आहेत, आणि ते आता निवडणुकीमध्ये त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बाबा, लेकिन बाकी विधायकों को कैसे एक्ट रखने के लिए क्या किस तरीके की रणनीति हो रही है? क्या जब तक वोटिंग राज्यसभा की नहीं होगी तब तक कांग्रेस के सभी विधायकों को मुंबई में रखा जाएगा क्या? देखिए, पहले तो चुनाव होगा कि नहीं ये 15 को ही पता चलेगा. अगर 6 ही उम्मीदवार हुए तो शायद चुनाव ना हो. तो अगर कोई एक्स्ट्रा उम्मीदवार खड़ा होता है तभी चुनाव की बात आती है. हमारे सीएलपी नेता बाला साहब जी थोराते, उन्होंने सीएलपी की मीटिंग बुलाई है, सबको बुलाया साथ में, क्योंकि वो 15 को शायद नॉमिनेशन या पर्चा भरा जाएगा तो उस समय सभी विधायक साथ में रहेंगे.
तो अगर चुनाव होते हैं तो जो रणनीति करनी है वो करेंगे जरूर। राज्यसभा के लिए क्या महाराष्ट्र से कोई उम्मीदवार होगा या फिर पार्टी तय करेगी? देखो ये हम थोड़ी तय करते हैं। नहीं, आपके लोगों की मांग तो ये तो देखो एआईसीसी से उम्मीदवार तय होके दिल्ली का केंद्रीय चुनाव समिति वो तय करेगी। बाबा प्रकाश अम्बेडकर से आप चर्चा कर रहे हैं, उनका कहना है कि कांग्रेस लेजिस्लेटिव पार्टी मीटिंग बीइंग कॉल्ड विद रिस्पेक्ट टू राज्यसभा इलेक्शंस हैज अ व्हिप बीन इशूड एंड व्हाट आर कांग्रेस's efforts to keep its stock together till the Rajya Sabha polls? The answer is yes, we have called a meeting of the Congress legislative party. Appropriate whip will be issued when required. We are not yet sure whether there will be election, because only when more than 6 candidates file their nomination will there be a need for election. But if election happens, then we'll be prepared for it, and whatever is required to be done to keep our voters together will be done. बाबा वंचित बहुजन आघाड़ी का कहना है कि जो हमें बीजेपी की बी टीम बुलाते थे वो आज खुद कांग्रेस बीजेपी की ए टीम बनकर काम कर रहे हैं। देखो विषय जो है हमारा जो है वो एक विशिष्ट, बाकी जो लंबी बातें हैं वो जागा वाटपेचा निर्णय वगैरह तो नंतर त्याच्यावर चर्चा करू। एक सवाल ये है, पहले मिलिंद देवड़ा गए, उसके बाद बाबा सिद्दीकी गए, अब जो है अशोक चौहान गए। कांग्रेस के नेताओं में पिछले 3-4 हफ्तों में लगातार एक नेता निकल रहे हैं। अपने तमाम विधायकों को, नेताओं को एकजुट करने के लिए पार्टी नए तरीके से कुछ कवायद कर रही है, कुछ स्ट्रेटजी बना रही है। देखिए कुछ लोगों को कोई पद का आश्वासन दिया है, वो आपको पता है सारा। कुछ लोगों को किस चीज का डर है हम नहीं जानते, कोई कोर्ट केस का है, कोई ईडी के खतरा है। अपने अपने निर्णय लेने के लिए सभी उन्होंने लिया है, वो आपको समय चलते बता देंगे कि उन्होंने क्यों निर्णय लिया है। लेकिन अब निर्णय अगर किसी कारण से ले और आप कोई कारण बताने की कोशिश हो रही कि इसलिए गए, इससे नाराज थे, उसमें कोई मतलब नहीं है। जिन्होंने जो निजी फैसला लिया है, एक बहुत दुखित करने वाला फैसला है, लेकिन हम उसको स्वीकार करते हैं। अल्टीमेटली आपको जनता के कोर्ट में जाना पड़ेगा। कुछ बाला से बात करें। क्या व्हिप जारी किया जाएगा, क्योंकि जिस तरीके की मीटिंग है जो सिचुएशन महाराष्ट्र में बनी है, कांग्रेस विधिमंडल नेते बालासाहेब थोरात संवाद साधते, व्हिप जारी किया जाएगा। अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं, खंत निर्माण करणारी गोष्ट आहे। ही वस्तुस्थिती आहे। काँग्रेसमध्ये त्यांचे वडील, नंतर ते दोघंही मुख्यमंत्री राहिले आणि अशा काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली, देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या। यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही, परंतु याची खंत आम्हाला आहे, दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही, वस्तुस्थिती आहे। यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत। येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष, आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू। जिस तरीके से व्हिप को लेकर के चर्चा चल रही है, व्हिपच्या बाबतीत व्हिप देण्याबाबत एक तर आम्ही 14 तारखेला आणि 15 तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू। एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे, उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हिप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे, ती योग्य वेळी योग्य पद्धतीने करण्यात येईल। मीटिंग को लेकर के किस तरीके से देखते हैं और अशोक चव्हाण का जाना क्या काँग्रेसच्या सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला का आणि सर्व आमदारांना नाही, आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात, रिमोट प्लेसला असतात, फिरत असतात, त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही, परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय। आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करतायत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही।
ही वस्तुस्थिती आहे। थोड़ा सा हिंदी में कि अशोक चौहान साहब का जाना पार्टी के लिए, अशोक चौहान के जाने के बाद कांग्रेस किस तरीके से उसको कर रही है? अभी ऐसा है कि कांग्रेस तो पूरी तैयार है इलेक्शन के लिए। अशोक राव गए ये तो दुर्भाग्यपूर्ण है, लॉस तो होता ही है, लेकिन नए लोग खड़े रहेंगे, कांग्रेस आगे फिर खड़े रहेगी। क्या विप जारी होगा और विधायकों से जरूरत जब होगी, कायदे वो कानूनी ये है, वो योग्य टाइम पर वो विप जारी करेगा। क्या विधायकों की बैठक बुलाई गई है? कितने बजे बैठक होगी, कहाँ होगी? नहीं, कल नहीं, 14 तारीख को बैठक शाम को होगी और 15 को सुबह होगी। सर, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की अशोक चव्हाणांना द्यायचं आम्ही काय कमी पडला जेणेकरून अशोक चव्हाण गेले, तर काय वाटतं? ईडीची भीती होती? आता हे त्यांना खरं त्यांना विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले, हे जनता सुद्धा उत्तर देईल। क्या सभी विधायकों से संपर्क होता है? आप लोग लगातार बातचीत कर रहे थे। 11 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाले अशी माहिती मिळते, तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात, नावं सुद्धा येतात। नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही, आम्हाला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत। याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे। ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे, अनेक राज्यामध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत। महाराष्ट्रानं हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे, परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे। क्या सभी विधायकों से संपर्क हो पाया? आज लगातार अभी तक नहीं हुआ कि सुबह से बहुत सारे जो एमएलए लोग होते हैं ना, विधायक जो होते हैं, तो गांव में फिरते, दूर तक रहते, लेकिन सबका संपर्क होगा, कोई प्रॉब्लेम उसमें नहीं। तुम्ही सांगताय की ज्या पद्धतीने हे लोटस ऑपरेशन सुरू आहे, पण त्या अगोदर अशोक चव्हाण देखील अशाच पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार नाहीये, ह्याच्या अगोदर देखील त्यांचं वारंवार नाव होतं। हेही खरं आहे की काल अशोकरावजींनी माझा संपर्क झाला होता, त्यांचं बोलणं झालं होतं। आज 11 वाजता बसू आपण म्हटले होते, चर्चा करू पुढच्या निवडणुकांची, त्या ही वस्तुस्थिती आहे। 11 वाजता मात्र फोनवर ते सापडले नहीं। अशोक चौहान कल तक आपके साथ में थे, आप मीटिंग की तस्वीरें भी आई, क्या आपको अंदाजा था कि अशोक चौहान एक हमें बिल्कुल ऐसा अंदाजा नहीं था, कोई ऐसा प्रॉब्लम लगता ही नहीं था, कभी उन्होंने ऐसा दिखाया नहीं था कि वो कांग्रेस छोड़ के जाएंगे। सर, काँग्रेस मुक्त भारत विडा नेमका मग कुणी उचललं? काँग्रेसने स्वतःने उचललं की भाजपाने उचललं? नाही, कोणीही काँग्रेस मुक्त भारत कधी होऊ शकत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा। ही विचार प्रणाली आहे, विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे। ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे, ती कायम राहणार आणि तीच देश टेकवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।